हॅलो अँड वेलकम टू यूथ ट्यूब्स बोल स्पेसिफिक. आज आपण एका खूप इम्पॉर्टंट येट नेग्लेक्टेड विषयावरती बोलणार आहोत. ऑल टुगेदर हॅपनिंग अबाउट जे कोलकातामध्ये झालं आहे अँड ओव्हरऑल वुमन सेफ्टी इन इंडिया. सो आपण स्टार्ट करू, बट त्याच्या आधी एक असं आहे की दीज आर आर ओपिनियन्स आणि आम्ही म्हणजे बाकी हे कोणाचे डिफरंट ओपिनियन्स असू शकतात. सो ज्यांना माहिती नाही आहे, अथर्व मेडिकल स्टुडंट आहे जे या केसबद्दल आत्ता पहिल्यांदा ऐकताय, तर त्यांना तू सांगू शकतो का कोलकातामध्ये काय? तर पहिलं हे होतं की म्हणजे बऱ्याच सोशल मीडियाजवर किंवा आपल्याकडे मीडिया जे काही झालं त्यात बऱ्याच चुकीच्या गोष्टी किंवा बऱ्याच एक्झॅक्झरेटेड गोष्टी बाहेर पडल्या. तर मला पहिल्यांदा केस सांगायला आवडेल. तर ज्या मुलीसोबत हे झालं ती एक PG रेसिडेंट होती. रेसिडेंट डॉक्टर म्हणजे काय, ज्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे, अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि पुढचं PG पोस्ट ग्रॅज्युएटचे डिग्री ते परस्यू करतात. तर त्यामध्ये त्यांची ड्युटीज असतात, म्हणजे ऑन कॉल, वॉर्ड अशा ड्युटीज असतात. त्यातली ती ड्युटी होती की ऑन कॉल होती, इमर्जन्सी ड्युटी. म्हणजे तिला त्या ड्युटीज असतात मोस्टली 36 आवर्सच्या सलग किंवा 72 आवर्सच्या, अशा मोठ्या मोठ्या ड्युटीज असतात आणि दे हॅव टू टेक राऊंड्स अँड ऑल. सो त्या ज्या होत्या त्यांनी राऊंड घेतले, एक संध्याकाळी राऊंड असतो, मग त्यानंतर त्यांनी डिनर केलं त्यांच्यासोबत सेमिनार रूममध्ये जिथं हा इन्सिडेंट झाला तिथं त्यांनी डिनर केलं. आणि ही सगळ्या मेडिकल कॉलेजेसचा हा प्रॉब्लेम आहे की वी डॉक्टर्स इन गव्हर्मेंट मेडिकल सेटअप डू नॉट हॅव एनी रेस्ट रूम्स टू स्टे. नॉट अ सिंगल रूम. वी हॅव टू रेस्ट ॲट साईड रूम, जिथं कधी कधी पेशंट्स असतात, पॅन्ट्रीज असतात, पॅन्ट्रीजमध्ये थांबावं लागतं किंवा आता सेमिनार हॉल जसं होतं तसं. सो वी हॅव टू स्टे देअर, वी हॅव टू रेस्ट देअर. मग तिथं डिनर केल्यानंतर थोड्या वेळाने त्या झोपल्या, कारण ऑब्वियसली 36 आवर्सची कॉन्स्टंट ड्युटी शिफ्ट असते, त्यात झोपू शकतो आपण. त्या झोपल्या. त्यानंतर 3 वाजता एक इंटर्न आला. आता इंटर्न म्हणजे काय, ज्यांचं MBBS कंप्लीट होऊन ते इंटर्नशिप करतात किंवा ते बघतात एका रिपोर्टसाठी. म्हणजे असे बरेच जण असतात, आता 4 ते 5 लोक ऑन ड्युटी असतात त्यावेळी, रात्रीचे पण. त्यांनी त्याला रिपोर्ट दाखवला, तर परत झोपला. आणि त्यानंतर सकाळी 9:30 वाजता वगैरे हे लक्षात आलं की काहीतरी इन्सिडेंट झाला आहे. तिच्या घरच्यांना फोन गेला की असं असं तुमच्या मुलीनी सुसाईड केलं आहे आणि तुम्ही हॉस्पिटलला या. तर हा सगळं बेसिकली असं दिसत होतं की 3 नंतर जे काही झालं ते माहिती नाही आहे कुणाला. आणि त्या सगळ्या पिरियडमध्ये जो काही रेप झालेला होता. आणि मला एक प्रश्न होता तुला की PG वाले जे डॉक्टर आहेत त्यांना कळतं बिकॉज दे हॅव बीन इन टू तो अभ्यास आहे त्यांचा. जे इंटर्न्स आहेत त्यांनाही रात्री थांबावं लागतं. ॲक्च्युली कसं असतं, इंटर्नशिप म्हणजे जी काही आहे ती आम्हाला क्लिनिकल्स शिकायसाठी जास्त चांगले असते. त्यामुळं प्रत्येकजण पोस्टेड असतो. आता युनिट वाईज पोस्टेड असतो. प्रत्येक युनिटला इंटर्न्स असतात 3-4. त्या इंटर्न्सचा जेव्हा कॉल असतो मग त्यांना ऑन ED थांबायला लागतं इमर्जन्सी डिपार्टमेंट, किंवा ऑन कॉल असते ड्युटी तर रात्रभर त्यांना थांबावं लागतं. आणि मग सकाळी तिच्या पॅरेंट्सना समजलं. मला त्याच्या डिटेल्स ओके सांगण्यात मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी हे झालं आणि ते खूप ग्रुसम होतं, त्यामुळं सेन्सिटिव्ह टॉपिक आहे तो. मग आय विल लाईक टू अवॉइड ही गोष्ट. बट आफ्टर ऑल ऑफ दिस एवढं ऐकल्यानंतर आय हॅव अ व्हेरी जेन्युइन कन्सर्न की आत्ता वातावरण काय आहे ओव्हरऑल हॉस्पिटल्समध्ये, टॉकिंग अबाउट द होल सिनॅरिओ. आता तुम्ही कसे वावरता? आणि म्हणजे सोशल मीडियावर हे सुरुवातीला खूप हाईक झालं, आता बरंच शांत आहे. मग मेडिकल कॉलेजेसमध्ये पण शांतच आहे आता? ॲक्च्युली मेडिकल कॉलेजेसमध्ये शांत आहे म्हणजे मला हे सांगायला मला स्वतःला अभिमान वाटतो की आम्ही मेडिकल फ्रॅटर्निटी आहे. हे सगळं होऊन पण आम्ही काम करतोय, आम्ही ते थांबवलेलं नाही आहे. पण प्रोटेस्ट चालू आहेत. आता प्रत्येक आमच्या मीटिंग्स होतात आमच्या सिक्युरिटीजबद्दल. आता जे काही कमिटीज असतात, स्टुडंट काउन्सिल असते, UGची PGची मार्ड असते, ते सगळे लढा देतोच अजून पण आम्ही काम नाही थांबवलेलं. आम्ही आता काम करतोय, कारण ते आमचं ॲक्च्युली ड्युटी आहे. कुठल्या गोष्टीवरून आम्ही थांबवू शकत नाही. आणि हा फक्त मुद्दा, आणि असं झालं की हा फक्त मुद्दा तिचा नव्हता. डॉक्टरांची सेफ्टी आपल्या कंट्रीमध्ये खूप खूप खराब मुद्दा. म्हणजे आम्हाला मारलं जातं, म्हणजे आमच्याकडून काही झालं तर पेशंटचे रिलेटिव्ह अटॅक करतात. तर हे सगळं चालूच आहे. मग ह्या सगळ्या मागण्या आधीपासून आहेत आमच्या. पण आता हे जे सगळं झालं त्यात दे आर कन्सर्न. म्हणजे आता माझी एक फ्रेंड आहे, ती म्हणते की मला आता भीती वाटते. ती इंटर्न आहे, नाही तिची पुढच्या वर्षी इंटर्नशिप आहे. ती म्हणते की मी आता इंटर्नशिप कशी करू या हॉस्पिटलमध्ये, मला भीती वाटते. आणि हा खरंच म्हणजे विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण जर तुम्ही वर्कप्लेसवरच तुमच्या सेफ नसाल तर
म्हणजे फिमेल डॉक्टर्स आता असं नाही आहे की आपल्या इकडं आता बऱ्याच ब्रांच आहेत. फॉर एक्झाम्पल ऑब्स गायनी, OBGY, गायनेकोलॉजिस्ट. ते फिमेल्स आर मोर कम्फर्टेबल विथ फिमेल डॉक्टर्स. आणि ऑब्समध्ये केसेस रात्रीच्याच असतात, असं डिलेव्हरी टाईम बघून नाही होत की सकाळी रात्र आहे. दे हॅव टू वर्क फॉर द नाईट आवर्स ऑल्सो. मग हा सेफ्टीचा कन्सर्न खूप आहे मुलींसाठी कॉलेजेसमधल्या, मेडिकल कॉलेजेसमधल्या, की आम्ही रात्री काम कसं करू जर ही सेफ्टी नाही आहे. आणि सेफ्टी मेजर्स वाढलेत कॉलेजमधले, पण स्टील. बट आय हॅव दिस व्हेरी जेन्युइन क्वेश्चन एव्हर सिन्स आय गॉट टू नो की तू येणार आहे. मला सिरियसली जाणून घ्यायचं आहे की हाऊ डज युअर रुटीन लुक लाईक. म्हणजे काय असतं एव्हरी डे. बिकॉज टॉकिंग अबाउट की तुम्ही म्हणता समटाईम्स आय हॅव हर्ड की 48 आवर्स तुम्हाला थांबावं लागतं. Sometimes it goes beyond that. Sometimes you don't get sleep. This is a literal one of the examples जे झालं कोलकातामध्ये. What does your routine look like? आता मी मेडिकल स्टुडंट आहे, मी MBBS करतोय. तर आमचं 8 वाजता वगैरे चालू होतं रुटीन, आमचं 5 वाजेपर्यंत असतं. आणि कधी कधी मग एक्स्ट्रा पोस्टिंग्स लागतात, एक्सटेन्शन्स लागतात, मग संध्याकाळी आणि एक्सटेंड होतं. आमच्या ह्याच्यात लेक्चर्स असतात, 3 तासाचे आम्हाला क्लिनिकल पोस्टिंग असतं हॉस्पिटल्समध्ये. त्यानंतर प्रॅक्टिकल्स असतात, ट्युटोरियल्स असतात, हे बरंच असतं. टॉकिंग अबाउट इंटर्न्स, जे की मी आता फायनल इयर झाल्यावर बनू. आम्हाला ड्युटीज असतात अकॉर्डिंग टू युनिट्स. अगेन तेच आहे ना, एवढं काम करून पण जर वर्कस्पेस मध्ये हे Safe होणार नाहीये. असेल तर मग का करताय तुम्ही हे. ती डॉक्टर होती हा मुद्दा नंतर येतो. पहिले म्हणजे तिच्या वर्कस्पेसमध्ये ती सेफ नव्हती, पहिली गोष्ट हे ते. आणि हे झाल्यावर आम्ही ॲज दुसरे स्टुडंट्स आहेत तरी आम्ही इतके घाबरलेलो आहे. सो साहजिक आहे तू जे बोलला की त्यांना आता इंटर्नशिपला जायला भीती वाटते. आणि दॅट इज वाय दिस केस इज सिव्हिअर. आता आपण जे बोललो की हे बाकी कोणी जास्त बोलत नव्हतं, तर जेव्हा ते बोलायला लागले, जेव्हा सोशल मीडियावर याच्याबद्दल बोललं जायला लागलं, आय थिंक 1-2 दिवस ती केस तिच्याबद्दल होती. नंतर खूप डायव्हर्जन्स येऊन गेले त्याच्यात, की पॉलिटिक्स इन्व्हॉल्व झालं, करप्शन इन्व्हॉल्व झालं, की अरे ते झालं बट त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट तर यात ते हॉस्पिटलच असं होतं तसं काय. म्हणजे तुम्ही परत वुमेन सेफ्टीला प्रायोरिटाईज केलंच नाही, तुम्हाला बाकीचे मुद्दे इम्पॉर्टंट वाटले. तर त्याच्याबद्दल पण बोललं जातंय काही. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याकडे हे सवय आहे सगळ्यांना की 2 दिवस त्या मुद्द्यावर बोललं जाईल. कारण आता इंस्टाग्रामवर ॲड टू युअर्स जो काही फीचर आहे, त्यात मला वाटतं नॉर्मल गोष्टींपेक्षा नको त्या गोष्टी इतक्या बोलल्या गेल्या. म्हणजे पॉलिटिक्स घुसवलं, कुणाला पर्सनल अटॅक्स झाले. पण ह्यापेक्षा पण त्या डॉक्टरचा जो मुद्दा तो खूप मागं राहिला. आणि मला हे पण सांगायचं आहे की तो मुद्दा फक्त डॉक्टरचा नाही आहे, मेडिकल फ्रॅटर्निटीचा नाही आहे, तो सगळ्यांचा आहे. म्हणजे ॲज अ कंट्री आपण कुठेतरी कमी पडतो, ॲज अ सोसायटी आपण कमी पडतो, आणि ह्याचं लोकांना भान नाही आहे. म्हणजे दे विल पुट अ स्टोरीज असं आहे आणि स्वतःच काहीतरी वागतील मुलींशी ते तसं. म्हणजे हे फक्त बऱ्याच गोष्टी दिखाव्याच्या आहेत. लोकांना खरं आजपर्यंत कुठं पोहोचलं ह्या गोष्टी किंवा ह्या किती सिव्हिअर आहेत हे मला वाटतं तुम्ही जास्त समजू शकता. इवन मेल्सपेक्षा फिमेल्सना ह्या गोष्टीचा सिव्हिअरिटी जास्त समजते. आणि मला वाटतं की प्रत्येकाला मित्र असतात. आपण आता त्या जनरेशनमध्ये नाही राहिलेलो की मेल आणि फिमेलमध्ये असे फक्त. तर प्रत्येकानं सेन्सिबल, पुरुषांना अजून सेन्सिबल बनवण्याचं काम. आता आपली ओळख आहे, आपल्यात कम्फर्ट आहे, तो सगळीकडे कम्फर्ट कसा जाईल किंवा कसं मुलींना सेफ फील होईल किंवा तुमचं मतलब हे माझी जबाबदारी आहे माझ्या मित्रांना सांगणं, ही प्रत्येक मुलीची पण जबाबदारी आहे की त्यांना कम्फर्ट काय आहे हे समजून सांगणं. आणि हे जेव्हा जे बोललं जातं की मुलं मुली फ्रीली इंटरॅक्ट करतात म्हणून हे असं होतं, ते केल्याशिवाय हे पॉसिबलच नाही की एकमेकाचं कम्फर्ट कळणं. बट इवन दॅट कम्स टू अ टॅबू की जो आपल्या सोसायटीमध्ये खूप मेजरली आहे. इवन वी आस हॅव फॉट फॉर इट आणि मग बाहेर आलेलो आहे की आपल्याकडे इंटरॅक्शन्स खूप कमी दिले जातात. इवन जस्ट रॅन्डम कॉन्व्हर्सेशन्स, एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन्स मुलांसोबत भरपूर मुली नाही तेवढ्या फ्रीली हे करू शकत, कारण आमची अपब्रिंगिंगच तशी तितक्या ह्याच्यानी झालीच नाही. इव्हन मुलांना पण लहानपणीपासूनच सांगितलं असं ते हे केलं जातं. म्हणजे आपल्या इकडं स्कूलमध्ये सिटिंग अरेंजमेंट इथून प्रॉब्लेम आहे आपला. निघताना लाईन्स बनवायच्या. म्हणजे तो कम्फर्ट आहे. म्हणजे एक होतं की जेवढं तुम्ही रेस्ट्रिक्ट कराल तेवढी क्युरिओसिटी वाढत जाते आणि ती कुठल्या वेनी वाढतीये
कुठल्या डिरेक्शनमध्ये ती वाढतीये हे महत्त्वाचं आहे. जर गोष्टी पहिल्यापासून मोकळ्या असतील, फ्री असतील, तर मला नाही वाटत हे प्रॉब्लेम्स सोसायटीला फेस करावे लागतील. कारण मुली म्हणजे काहीतरी खूप वेगळा काहीतरी प्राणी आहे असं मुलांना वाटतं लहानपणापासून, कारण त्यांना तितकं लांब ठेवलं जातं. आता मेडिको म्हणून जर आम्ही बघितलं तर आम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे अनॅटॉमी नावाचा विषय असतो. अनॅटॉमी म्हणजे शरीरशास्त्र, शरीरात. पहिल्या दिवशी आम्हाला कॅडेवर्स असतात, डेड बॉडीजवर आम्हाला शिकावं लागतं. पहिल्या दिवशी आम्हाला ज्या डिसेक्शन टेबलला जी बॉडी अलॉट होईल, मग ती मेल असो फिमेल असो, आम्हाला ते सगळं हेजिटेशन काढून काम करावं लागतं. त्यामुळे मला वाटतं की हा मुद्दा आम्हाला खूप कमी फेस करायला लागतो. त्यामुळं आणि दुसरं म्हणजे पेशंट आहे तो मेल आहे का फिमेल आम्ही हे नाही बघत, पेशंट असतो. त्यामुळं मला वाटतं की हे जे आमच्याकडं पॉझिटिव्हली आहे ते सगळी शाळेपासून जर सुरुवात झाली तर एकमेकांच्या कम्फर्टमध्ये येतील, आणि जेवढं कम्फर्ट वाढेल तेवढी क्युरिओसिटी, वाईट क्युरिओसिटी कमी होईल, आणि दे कॅन अंडरस्टँड, कम्फर्ट तयार होईल दोन जेंडर्समध्ये. हे आपण बोलतोय, आपण टॅबूवर परत येऊ, बट आता याच्याबद्दल बोलतोय म्हणून की अजून एक मला वाटतं हे डायव्हर्जनच आहे जे बोललं जातं नॉट ऑल मेन, की नाही सगळेच थोडी ना तसे असतात, मग तुम्ही सगळ्यांना घाबरतात. तर ही एक मी स्टोरी वाचली होती कुठेतरी, ती की साप चावतो, सगळे साप पॉयझनस नसतात, बट भीती सगळ्यात सापांची वाटते. तर रात्री जाताना कोणी मुलगी जात असेल तर तिला हे नाही सांगू शकत तुम्ही की अरे नॉट ऑल मेन, कारण तेव्हा तिला माहिती नाही तिच्या समोर जो माणूस आहे तो सेफ आहे की नाही. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आमच्या आजूबाजूला जे आहेत, वी आर व्हेरी ग्रेटफुल की आमच्या आजूबाजूला जे मेल्स आहेत त्यांच्यासोबत आम्हाला सेफ वाटतं. बट तुला काय वाटतं नॉट ऑल मेन हे सेंटेन्सबद्दल? हे खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे की हा प्रश्न मलाच विचारला जातं, पण हे ऑब्वियस आहे की म्हणजे मी जेवढं ऐकलं, तर माझ्या मित्रांनी झाल्यानंतर त्याच्या मैत्रिणींना विचारलं सगळ्या टेक्स्ट करून की तुम्हाला काय असं झालं आहे का. सगळ्यांचे शॉकिंग एक्सपिरियन्सेस होते लहानपणापासून अराउंड मेन. तर हे ऑब्वियस आहे की वाटणं साहजिक आहे. आता मला एखादा माझ्या समजा किडा चावला तर मला त्याबद्दल भीती वाटत राहणार आहे, आणि हे तुम्ही हे सायकोलॉजिकल मेकअप म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात एका पर्सनची, आपण पर्सनॅलिटी बघतो तर ही गोष्ट ऑब्वियस आहे की जसं तुम्ही ज्या सोसायटीमध्ये आपण वाढतो तिथं पुरुषांची मुलींना भीती वाटणं हे साहजिक आहे. मग नॉट ऑल मेन हे जरी खरं असलं तरी त्यांचे कन्सर्न्स, तुमचे कन्सर्न्स हे चुकीचे नाही आहेत, कारण तेवढं फेस करावं लागलं आहे, तेवढं बघावं लागलं आहे, आणि पास्ट एक्सपिरियन्सेसवरून ते बिल्डअप झालं. त्यामुळे मला असं वाटतं की सगळे मेल नसतात, पण बऱ्याचदा मुलींना जे काही फेस करायला लागतं, जे काही मेलचं ते एक्सपिरियन्स, वाईट एक्सपिरियन्स येतात ते सगळे मेल असतात. ते होतं, त्याच्यामुळे बाहेर पडून पण मुलींना प्रॉब्लेम येतो. सो हाऊ इज इट टॉकिंग अबाउट हॉस्पिटल्समध्ये, की जो एक टॅबू आहे, जसं तू बोलला आता की आम्हाला माहितीच नसतं कोणती बॉडी आमच्यापर्यंत येणार आहे, त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांग की काय असतं ओव्हरऑल. आमच्याकडे टॅबू असा आमच्या साईडून नसतो, पण तो पेशंटना वाटू शकतो. कारण somebody will be not comfortable, women would be not comfortable if a male doctor is examining, जे की गायनेकोलॉजिकल एक्झामिनेशन असतं ते करताना. तर आमच्याकडे काही रेग्युलेशन्स आहेत. म्हणजे जर फिमेल पेशंट असेल तर त्याला चेक करताना एक स्टाफ नर्स किंवा कोणीतरी आमच्यासोबत असतं, आणि हा टॅबू आम्ही ठेवून चालणारच नाहीये. तो पेशंटच्या कडून आला तो अंडरस्टँडेबल आहे आम्हाला सगळ्यांना, कारण एव्हरीवन इज नॉट एक्सपोज टू दिस एन्व्हायरमेंट ज्यात आम्ही वाढलोय किंवा आम्ही डॉक्टर म्हणून 4-5 वर्ष कॉलेजमध्ये शिकलोय, त्यामुळे हे अंडरस्टँडेबल आहे. पण मुद्दा असा होतो बऱ्याचदा की जर फिमेल डॉक्टर बघतोय एखादा तर त्याला डॉमिनेट करणं मेल पेशंट्सकडनं, त्याच्या रिलेटिव्सकडनं त्याला आवाज दाबणं, किंवा मोस्ट कॉमनली फिमेल डॉक्टर्सना नर्स म्हणून हाक मारणं, सिस्टर म्हणून हाक मारणं, इथंपर्यंत हे होतं, खूपदा होतं. म्हणजे असं होतं एका पॉइंटला की आम्ही टॅबू दाखवत नाहीये, पण तुम्ही तुमचे जे नोशन्स आहेत तुमच्या डोक्यात, म्हणजे शेवटी रेप इज ऑल अबाउट पावर दाखवणं, तर त्या मुद्द्यापर्यंत पोहोचणाऱ्या ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. फिमेल डॉक्टरवर डॉमिनेशन करणं, त्यांना ओरडणं, त्यांना सिस्टर म्हणून त्यांना रिडिक्यूल करणं, इथून गोष्टीचं सुरू, किंवा नाही मोठ्या सरांना बोलवा, तुम्ही नका दाखवू,
ह्या बेबी स्टेप्स आहेत. ह्या सगळ्याच घेतल्यानंतर गोष्टी तिथपर्यंत पोहोचतात आणि लोक ह्या गोष्टींवर एवढं लक्ष नाही देत. आमच्या ऑथॉरिटीजकडे लक्ष नाही देत, ऍडमिनिस्ट्रेशन याकडे लक्ष नाही देत. लोकांनी खरंच पाहणं गरजेचं आहे आणि दे कॅन ऍक्च्युली एनलाइट दिस होल थिंग. ते लक्षच देत नाही. आणि टॅबू इज नॉट मेल फिमेलचा झाला बरोबर आहे, बट रेप केसेस बद्दल बोलणं पण टॅबूच आहे. मी या पॉडकास्टला याला पण इट वॉज हार्ड, पीपल वर नॉट रेडी टू स्पीक अबाउट इट. इवन इट वॉज हार्ड फॉर अस टू डिस्कस द होल थिंग की आपण खरंच करायला तयार आहे की नाही. हा, आणि घरी सांगितल्यावर नक्की करायचंय ना, नक्की बोलायचंय ना, असं आहे. एक लिस्ट होती की म्हणजे हे 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 की मुद्दा हा आहे की आपल्या इकडं एक गोष्टीला फार जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो, आय डोंट नो का, इज्जत वगैरे, घराण्याची इज्जत. आणि असं आहे की सगळ्या गोष्टीचा जो काही लोड आहे तो सगळ्या मुलींच्या खांद्यावर देऊन ठेवलाय. इवन टॉकिंग अबाउट रेप्स इज ऑल टुगेदर डिफरंट थिंग. घरांमध्ये गुड टच बॅड टच बोलायला पण सुरुवात इतकी डिफिकल्ट होते. पण परत आपण जातो की सेक्स एज्युकेशन आपल्याकडे दिलंच जात. किंवा म्हणजे मी सांगतो माझ्या शाळेतला किस्सा. 8वी 9वीत असो आम्ही आणि त्या वयात शाळेत मुलींना आमच्या सेपरेटली बोलवून पिरियड्सबद्दल सांगितलं जायचं. त्यांना सॅनिटरी पॅड्स दिले जायचे, ते कसं ब्लॅक कशात तरी गुंडाळून. का आम्हाला सेल्फ डिफेन्स द्यायचे. आम्हाला वेगळं बसवलं होतं. आफ्टर आय रिमेंबर दॅट प्रियंका रेड्डी केस, आमच्या कॉलेजने इनिशिएटिव्ह घेतलं होतं वेगळं बसून फक्त मुलींना सेल्फ डिफेन्स आणि डिफेन्स शिकवणारा आम्हाला सर होते. पिरियड्स बद्दल तेच होतं. आणि तो एक जोक झाला होता की त्या आमची बॅच झाली, पुढची जी बॅच होती ज्यांना हे सेशन झालं त्याच्यानंतर त्या मुली एकदम नॉर्मली अशा पॅड हातात घेऊन येत होत्या. तर ते टीचर ओरडले, ते हातात नका आणू, ते बॅगमध्ये टाका. तर आणि हसलं गेलं की या मुली बघा कशा पॅड हातात घेऊन चालल्या. तर हाच मुद्दा आहे. म्हणजे जर तुम्ही या गोष्टी मुलांना नाही सांगितल्या तर त्या त्यांच्यापर्यंत खूप चुकीच्या मार्गाने येतात. मुलांना पर्सनली टॉकिंग अबाउट, स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट पुरुष. आणि असं नसतं आपल्याकडे कोणी सांगायला येत नाही समजावून. कट्ट्यावर बसून जे काही मिळतं ते त्यांचं नॉलेज असतं. हां, कसंही मिळेल. मग मुलांना पॅड्सबद्दल, पिरियड्सबद्दल क्युरिओसिटी असणार आहे. माहितीच एक्सपोजर घरातून आलं तर ते हेल्दी वेमध्ये बाहेर पडतं. दॅट्स ट्रू. आणि आपल्याकडं सायन्सवाले टीचर काय शिकवतात ते टॉपिक आपल्याला माहिती आहे स्कूलमध्ये. Sometimes it's like not sometimes but it's literally neglected and it's like okay let's skip okay let's read the paragraph and let's move on. Okay. आणि सॉरी मी परत येते त्याच्यावर की आपण टॅबूबद्दल बोललो, बट खूपदा ना अशा फॅमिलीजमध्ये हे होतं ज्यांची रीचच नसते, त्यांना माहितीच नसतं की आम्ही ठीक आहे, त्यांना जरी बोलायचं असेल याच्याबद्दल तरी दे डोंट हॅव प्रॉपर सोर्सेस की कुठे जाऊन बोलायचं. तेव्हा आपण त्यांना ब्लेम नाही करू शकत की वॉचमनच्या मुलीसोबत काही झालं, त्यांची तेवढी परिस्थितीच नसते. म्हणून तो पण एक साईड येते, अपोजिट साईड टॅबूची. आणि पुढे जायच्या आधी एक मुद्दा आहे की मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवा. आणि याच्यात आय एम नॉट ओनली टॉकिंग अबाउट रेप्स, जस्ट इन जनरल. जसं तू बोलला, प्रत्येक मुलीने काही ना काही प्रकारची सेक्शुअल हॅरॅसमेंट, काही ना काही प्रकारची हॅरॅसमेंट फेस केलेली असते. आणि त्याला डिफेंड का नाही केलं हा जर प्रश्न विचारतो ना, तर खूपदा कळतच नाही आपल्यासोबत ते काय होऊन गेलं किंवा केव्हा झालं. आणि हे खूप नंतर जाऊन रिअलाइज होतं, ओ असं हां. किंवा तेव्हा असं होतं, ओ नाही मे बी त्याचं तसं इंटेन्शन नसेल, मीच काहीतरी विचार केला असेल. सो बट याच्यात आय थिंक पॉइंट इज की जर तुम्ही अनकम्फर्टेबल झालात तर दॅट इज द लाईन, द अदर पर्सन नीड्स टू स्टॉप. पण स्टॉपसाठी आता हे मला कळतंय की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं होतं आहे, दॅट पर्सन नीड्स टू स्टॉप. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे मोस्ट प्रॉबेबली मुलांच्या अपब्रिंगिंगमध्ये नो ऐकणं नाहीच आहे. व्हॉट डिड यू जस्ट से? एस्पेशली मुलांच्या याच्यामध्ये लाडावलेले, एक्झॅक्टली द राईट वर्ड, क्लॅरिफाय करू शकतो. लाईक
व्हेरी ऑनेस्टली टॉकिंग अबाउट माझ्या घरी मला जर का पाणी आणायला सांगितलं आहे आणि मी अशी नाही यार मला नाही आणायचं, तर माझ्या भावाला सांगितलं गेलं तर इट्स लाईक नाही ग त्याला कुठे उठवते. आता हे माझ्या वडिलांकडनं येत नाही पण माझ्या आजी आजोबांकडनं येतं. आणि मला असं वाटतं दॅट आर लिटरली दी बेबी स्टेप्स ऑफ की हां मी माझ्या घरात कधी नाही ऐकलं हिचं काय नाही ऐकणार आहे. सो दॅट हॅपन्स. त्यामुळे अगेन वी लँड अप टू अपब्रिंगिंग की बाबा नाही म्हटलं तर ते नाही असतं. अँड कन्सेंट इज इम्पॉर्टंट कशातही. की एक शॉर्ट फिल्म आहे, मी तुला सांगितलेली आहे, ज्यूस नावाची एक शॉर्ट फिल्म आहे, फेवरेट आहे माझी ती. आणि मी प्रत्येक ठिकाणी दाखवतो ती, प्रत्येकाला बघायला सांगतो की हे बघा. हा खूप सटल त्यांनी आरसा दाखवला आहे सोसायटीला. आणि मला वाटतं हे शाळांमध्ये दाखवली गेली पाहिजे. जी मुलांना शाळांमध्ये असतात सेशन्स काही, त्यात हे दाखवलं गेलं पाहिजे की नाही हे बर्डन जे काही दिलं आहे ना बायकांच्या खांद्यावर, संसार ओढायचं, सगळं सांभाळायचं आणि पुरुष बसणार आणि हां दोन्ही करून, तर ह्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. आणि मला असं वाटतं की आपल्याकडं छोट्या गोष्टी अगदी स्वयंपाक करणं म्हणजे हे काय मी काय हे बायकांचं काम आहे असे मुलं म्हणतात. मेल इगो. आणि तो इगो जिथून सुरुवात होते तिथून थांबवायला पाहिजे. लहानपणी केअर काढायला दोघांना पण दिलं पाहिजे, लहानपणी भाज्या चिरायला दोघांना पण दिला पाहिजेत. ह्या छोट्या गोष्टी असतात ज्या रिस्पेक्ट मिळवून देतात त्या मुलाच्या मनात स्त्रियांबद्दल. म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे त्यांना सेशन सेमिनार कोणीतरी गेस्ट लेक्चरर येऊन सांगेल आणि गोष्टी नाही बदलणार गोष्टी. तुम्ही जेव्हा सुरुवातीलाच सांगता की तुम्ही दोघं इक्वल आहे ना, तर ते घरातून ते सगळे इन्कल्केट केले पाहिजेत व्हॅल्यूज. तर तुम्हाला असं नाही वाटणार पुढे जाऊन. आणि स्वयंपाक करणं हे लाईफ सेव्हिंग स्किल आहे, सर्वायवल स्किल आहे. हे तुम्हाला आलंच पाहिजे. ह्यात बाईचं काम पुरुषाचं काम असं काही नसतं. आणि हे जे आले ना की मुलगी घरची इज्जत असते, हे घरूनच आलेलं असतं. तर मग कन्सेंट बद्दलचं नॉलेज पण घरूनच येऊ शकतं ऍक्च्युली. आणि अब्युझिव्ह रिलेशनशिप्स बऱ्याचदा ह्या घरात असतात. पुरुष जी मुलं असतात लहान, ती मोठ्या पुरुषांना, घरातल्या वडिलांना, काकांना, आजोबांना बघतात, हाऊ दे ट्रीट देअर विमेन्स. त्यातून हे सगळं दिस थिंग. मला एक खूप छोटी गोष्ट सांगितली होती माझ्या पप्पांनी की 2 मुलं असतात लहानपणीपासून एका घरात वाढलेले. वडील आईला रोज मारतात, मुलं मोठी होतात वेगळी वेगळी होऊन जातात. तर एक मुलगा जो असतो तो त्याच्या बायकोला खूप मारहाण करतो अगदी त्याच्या वडिलांसारखा. आणि दुसरा मुलगा कट्टू, तो त्याच्या बायकोला रिस्पेक्टफुली ट्रीट करतो. हॅपी फॅमिली, अ ग्रीन फ्लॅग फॅमिली. आणि मग एक माणूस असतो तो दोघांच्या घरी जाऊन येतो. तर तो ह्याला विचारतो का रे तू का तुझ्या बायकोला मारतो, तुला कळत नाही रोज दारू पिऊन येऊन तू मारतो, तुझे पोरं खुश नाही. तो म्हणतो मला काय, मी लहानपणीपासून हेच पाहिलंय तर मी असाच वागणार. मग त्याला काही बोलायलाच उरत नाही. कट्टू दुसऱ्या मुलाच्या फॅमिलीकडे गेला तर तो म्हणतो मी लहानपणीपासून माझ्या वडिलांना असं पाहिलंय, मी लहानपणीपासून माझ्या आईला रडताना पाहिलंय, म्हणून मी ठरवलं मी माझ्या बायकोला कशी अशी वागणूक देणार नाही. सो इट हॅपन्स. दोघं एकाच घरात वाढले पण काय तुम्ही ॲड्रेस करता आणि काय घेता ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ॲट द सेम टाइम ही पॅरेंटिंगची पण एक जबाबदारी आहे, तुम्ही तुमच्या मुलाला कसं वाढवताय. आणि ह्याच्या रूट्स खूप डीप आहेत, खूप जुने आहेत. अगदी आपल्या जे पॅट्रियार्कल सोसायटीचे रूट्स आहेत तिथून नाही सुरुवात ह्याची, की मोठ्या डिसिजन्समध्ये, वायटल डिसिजन्समध्ये सगळे पुरुष हे करणार. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात मुलाच्या अपब्रिंगिंगमध्ये. आणि आता एका विषयाकडे येऊ की सोल्युशन्स आपण नाही द्यायचे, कारण ते सगळेच देत आहेत. सगळ्यांकडे काही ना काही टिप्पणी द्यायला आहे. सगळ्यात जास्ती जे बोललं जातं की मग ठीक आहे 7 नंतर घराबाहेर पडूच नका, विषयात संपला. मग तुम्ही याच्यात कारण प्रॉब्लेम असा आहे की 7 नंतरची मोस्टली 7 नंतर ती जागा सेफ नाही आहे, बाहेरची जागा. मग याच्यात फोकस याच्यावर केला तर मग बाहेर निघू नका, बट केला इथे पाहिजे की मग ती जागा सेफ बनवा ना. कारण डॉक्टर्सला काम करायला निघावं लागतं, मीडिया स्टुडंट्सला रात्रीच काम असतं आणि नाही म्हणू शकत तुम्ही. इव्हन आता ITsमध्ये बरेच जॉब्स नाईट शिफ्ट असतात लोकांचं. आणि मुद्दा वेळेचा नाही आहे, मुद्दा मेंटॅलिटीचा आहे. जर तुम्ही सेफ फील करताय ना तर तुम्ही गर्दीत सुद्धा फील करून देऊ शकता की तुम्ही सेफ आहात. तुम्ही रात्री 1:30 वाजता पण असे बऱ्याचदा ट्रॅव्हल करावं लागतं. रिक्षावाले पण असतात जे कम्फर्टेबली ट्रीट करतात, त्यांना सेफ फील होतं. मुद्दा टाईमचा प्लेसचा नाही आहे, मुद्दा आहे की
कसं अपब्रिंगिंग झालंय, कसं तुम्ही गोष्टीकडे बघता? बट आय हॅव दिस इन्सिडेंट्स टू शेअर विथ यू गाईज. अपब्रिंगिंग तर खरंच ते इम्पॉर्टंटच आहे, बट हाऊ यू रिॲक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी टॉकिंग अबाउट. मला माझ्या वोटर आय डीसाठीचं काम होतं, मी गेले होते आणि झेरॉक्स काढायला मी परत येते. नाव दिस इज नॉट नाईट, दिस इज नॉट आफ्टर 7 प्लीज. मला असं वाटतं 4:30-5 वाजता मी येते आणि एक मुलगा अख्खा रस्ता मोकळा आहे, त्याची बाईक आहे आणि तो असा कट देऊन गेला मला. सो बेसिकली माझ्या बाजूला गाडी आहे, मी सरकू नाही शकत पटकन अशी की सरकली, आणि माझ्या बॅगेला लागून माझा फोन मागच्या गाडीला लागलाय आणि मला काहीच करता नाही आलं. एक सेकंड मी स्टंट होते की 1 मिनिट काय झालं माझ्यासोबत, आणि तो चालला गेला. मी जेव्हा मागे वळायला पाहायला गेली तर एक कपल होतं जे मॉर्निंग वॉकला इव्हनिंग वॉक 5-5:30 वाजता इव्हनिंग वॉकला आले, आणि ते पण माझ्यासारखेच उभे. काय झालं भाई हिच्यासोबत, त्यांनीही काही रिॲक्ट नाही केलं आणि 1 सेकंड मलाही लागला समजून घ्यायला. तर इट्स लाईक तुमच्या समोर होतंय तर प्लीज रिॲक्ट. 1 मिनिट मला लागला पण तुम्हाला कळलं ना काय झालं. तुमच्यासोबत नाही होते बट प्लीज मेक द एन्व्हायरमेंट सेफ ॲटलिस्ट. म्हणजे भर रस्त्यामध्ये त्याची तेवढी हिंमत झाली पटकन असं जायची. आणि मी घरी जाऊन हे सगळं सांगितलं तर मला पप्पा असले तू शिव्या द्यायचे होते त्याला ओरडून, बोलवायचं होतं कोणाला तरी. लाईक नाही कळत त्या सेकंदाला पटकन काय करायचंय. आणि हे गाडीचा विषय एक आहे की काय काय त्रास होतो. ओके, सो सिग्नलवर समजा एक सिग्नलवर नाही, माझी स्पीड काहीतरी असेल 40 किंवा जास्ती असेल आणि एखाद्या बॉय जो चालवतोय त्याची स्पीड कमी असेल आणि गेले मी ओव्हरटेक करून, काय प्रॉब्लेम एवढं काय हर्ट होतंय की म्हणजे अगदी मी माझी नीट चालत असताना असं गेलंच पाहिजे. आणि टू व्हीलर ठीक आहे, त्यांचं पुढं मागं होत असतं. फोर व्हीलर त्याला फोर व्हीलर Please. मोठी गाडी बरं छोटी गाडी असावा एवढा नाही. आणि कुठल्या स्पेक्ट्रम मध्ये असावा. नाही, ह्याचे सगळे रूट्स पण आता एक धाडस करून बोलतोय की कोणी काही नाही बोलणार. मुलींना नाही इतकं एक्सपोजर नसतं ड्रायव्हिंगचं. खूप चुका करतात चालवताना गाड्या, हे पण आहे खरं. पण काही चांगले ड्रायव्हर असतात. मग मला हे मुळात पटत नाही की मेलिगोचा मुद्दा, कारण काहीच नसतं. कोण पुढे गेलं मागं गेलं ते शेवटी त्याचा अपब्रिंगिंगवर. तुम्ही जसं त्यांना ट्रीट केलं ना पहिल्यापासून, राजा बाबू माझ्या घरात मेरे घर का चिराग वौसाचा दिवा, तो तसंच वागणार. आणि हे सोसायटीयल ह्याचे जे इम्प्रेशन्स आहेत ना हे लवकर लक्षात नाही येत, कारण आपल्याकडं खूप झाकून जातं या सगळ्या गोष्टी. जेव्हा दिसायला लागतात तेव्हा कळतात किती मोठा ब्लंडर आपल्या सो कॉल्ड संस्कारांनी करून ठेवलाय. आणि सो कॉल्ड म्हणलं मी, कारण चांगल्या गोष्टी शिकवणं बरोबर आहे, पण नाही मुलगाच हे करणार, मुली हे करणार, ह्या ज्या गोष्टी बनवून ठेवल्यात त्या सगळ्या गोष्टींनी किती प्रॉब्लेम केलेत. आणि मला एक सांगायचं आता, रिॲक्ट करायचं. महाराष्ट्रातलं एक खूप फेमस GMC आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नाव नाही घेत तिथलं, पण तिथं असं झालं होतं की एक असा रेसिडेंट होता सर्जरीचा, रेसिडेंट डॉक्टर. तो मुलींशी खूप मिसबिहेव करायचा, टच करायचा, काहीतरी बोलायचा. आणि सुरुवातीला काही मुलींना खूप चुकीचं वाटलं हे, पण बोलायची हिंमत नव्हती कोणाची, कारण असं असतं आमच्याकडं की ते हे करत आहेत, आपले सिनियर आहेत, सिनियरना कसं बोलायचं, हा सगळा विषय होता. शेवटी त्या मुलींनी स्टँड घेतला, त्यांनी मेडिकल सुपरिटेंडेंटकडे कंप्लेंट केली, काहीच झालं नाही. काहीच झालं नाही सुरुवातीला. त्यांनी गिव्हअप नाही केलं, त्यांनी परत डीन पर्यंत गेले, त्यांनी मीडियाला बोलत, त्यांनी सगळीकडे म्हणजे ह्या गोष्टी त्या वोकल झाल्या, या गोष्टींबद्दल त्या बोलल्या. त्यांनी हा विचार नाही केला की माझी इज्जत जाईल का ह्या बोलल्यामुळं, किंवा मी असं बोलायला नाही पाहिजे, किंवा त्याच्या घरच्यांनी सपोर्ट केला. आणि शेवटी त्याला सस्पेंड केलं, त्या जो की ऑफेंडर होता त्याला. माझा मुद्दा आहे की बियॉन्ड दॅट की तुमची इज्जत वगैरे जातीये, मला वाटतंय त्या गोष्टींचा इतका विचार नका करू. मुद्दा काय, जर तुम्ही आज या माणसाला सोडून दिलं ना तर तो उद्या जाऊन 10 मुलींशी पण तसंच वागेल, किंवा तो तुमच्याच सोबत काहीतरी उद्या जाऊन वेगळं करायचा प्रयत्न. त्यामुळे ही चेन रिॲक्शन तिथंच थांबवा, भले त्यांना किती पण हे होत. एक पॉइंट राहिला आपला की हे या केस बद्दल जे झालं ना, तिचा फोटो सगळीकडे व्हायरल झालाय, तिचं नाव रिव्हील झालंय आणि त्याच्याबद्दल मीम्स बनवले जात आहेत. प्लस पॉर्न साइट्सवर सगळ्यात ट्रेंडिंग सर्च काय तर तिची रेप व्हिडिओ. सो
आपली पब्लिक मेंटॅलिटी काय आहे. ॲक्च्युली जर तुम्ही लॉ बघितलं, भारतीय न्यायसंहिता 72 IPC आधी होतं, मला कलम नाही आठवते, तर जर सेक्शुअल ऑफेन्स झालेला जो विक्टिम असतो त्याची आयडेंटिटी रिव्हील झाली तर तुम्हाला नॉन बेलेबल ऑफेन्स आहे तो तुम्हाला दंड होऊ शकतो, तुम्हाला जेल होऊ शकते त्या गोष्टीच्या बाबतीत. आणि ह्या केसमध्ये मला सॉरी म्हणजे तुम्ही मीडियाचे आहात, पण इंस्टाग्रामचा इतका घाणेरडा वापर मी कुठंच नाही बघितला. म्हणजे ॲड टू युअर स्टोरीमध्ये तिचा फोटो त्यापेक्षा घाणेरडं होतं तिचे जे ऑनसाईट फॉरेन्सिकवाल्यांनी काढलेले फोटो होते, जे ती खूप अस्ताव्यस्त पडलेली, तिला स्मॉदरिंगचे म्हणजे तिच्या डेड बॉडीचे फोटो पण सगळीकडे शेअर झाले. आणि ही खूप इन्सेन्सिटिव्हिटी आहे जी सोशल मीडिया घेऊन आलं आहे. आणि हे नॉर्मलाइज होत चाललंय मग ते. कारण माझ्या बहिणीला मी सांगितलं, तिने फोटो लावला होता तो स्टेटसला आणि ती म्हणे अगं हो मी पण केलंय त्याच्याबद्दल पोस्ट, तू बघ. म्हटलं तू लिहिलं खूप चांगलं आहे, तुझे ओपिनियन्स मांड, पण तिचा फोटो नको टाकू. आणि तिला माहितीच नव्हतं. ओ सगळे टाकताय. मग मला काही It's like you're वियर्ड fighting for justice. इवन मेडिकोज ज्यांना माहिती आहे, ज्यांना एक विषय अख्खा शिकवला जातो फॉरेन्सिक मेडिसिन, ज्यात एक चॅप्टर असतो सेक्शुअल ऑफेन्सेस, ज्यात हे सगळं मेन्शन्ड असतं, त्या लोकांना अक्कल नाही आहे, त्या लोकांना कळत नाही आहे की फोटो नाही टाकले पाहिजे. तर बाकीच्या लोकांकडनं मी लेमॅनकडनं एक्सपेक्टच नाही करत आहे. कारण मी बऱ्याच माझ्या ज्युनियर्सना, माझ्या बॅचमेट्सना बंद डिलीट करायला लावलं की तुम्ही थोडे सेन्सिटिव्ह व्हा. ते काय होतं गोष्टी म्हणजे त्या कशासाठी बनवल्यात की बऱ्याचदा असं नसतं, सर्वायव्हर असतो विक्टिम आणि त्याच्या लाईफवर खूप इम्पॅक्ट पडतो जर त्याची आयडेंटिटी रिव्हील झाली तर. कारण आपला समाज एवढा पण खुला नाही आहे की रेप विक्टिम्सना तो खूप चांगलं ट्रीट करेल. म्हणजे हे सगळं होऊन पण सगळ्यात चूक कुणाची तर रेप विक्टिमची, भोगायला कुणाला लागतं रेप विक्टिम्सना, ॲक्सेप्टन्स नाही आहे. त्यामुळं ह्या गोष्टी सेन्सिटिव्हिटी आहे ना, ह्या म्हणजे हा गोष्ट खूप सेन्सिटिव्ह होती. पण बाकीच्या बाबतीत पण आपण जे छोट्या छोट्या लेवल इनसेन्सिटिव्ह बनत चाललं, डँक मेम्स शेअर करून, म्हणजे काहीतरी बॉडी शेमिंग, रेसिझम म्हणजे जे की बेसिकली असे कन्सिडर केले जातात की ते डार्क आहेत, डार्क ह्युमर. ह्या गोष्टी जेवढ्या नॉर्मलाइज होत जातील तेवढ्या सेन्सिटिव्ह टॉपिक्सवर पण लोक इनसेन्सिटिव्हली रिॲक्ट करतील. आणि ही मला वाटतं हे पहिल्यापासून असं झालं आहे की नाही, आता रेडिट कुणी वापरत असेल मला नाही माहिती, रेडिटवर खूप डार्क मेम्स असतात, इंस्टाग्रामवर असतात, ट्विटरवर डार्क असतं खूप. तर ह्या गोष्टी इव्हेंच्युअली तुम्हाला इन्सेन्सिटिव्ह करतात आणि जेवढे लोक इन्सेन्सिटिव्ह होत जातील तेवढ्या ह्या गोष्टी, आता हे खूपच घाणेरडे आहे की पॉर्नोग्राफिक व्हिडिओज सर्च होणे अशा कुठल्या तरी विक्टिमचे. आणि मध्ये बऱ्याच आता ॲक्टर्सचे लीक होतात, बऱ्याचदा मुलींचे. तर ह्या सगळ्या गोष्टी इन्सेन्सिटिव्हिटीमधूनच तयार झाल्यात. जेवढं सोशल मीडिया रीच वाढत चाललं आहे, जेवढं ते बेधुंद होत चाललं, त्याच्यावरचे कंट्रोल्स कमी झालेत, तेवढं ह्या गोष्टी वाढत चालल्यात. आणि आपल्याकडे नाही शिकवलं जात ना ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, आपल्याकडे बोललंच जात नाही पॉर्नबद्दल. तर मुलांना कळणार कसं की पॉर्न असं सर्च करणं चुकीचं आहे. ॲज अ रेडिट युजर आय वुड से की इट्स म्हणजे इन्फॉर्मेशन स्प्रेड करण्याचा जो हे त्याचा एक पॉइंट आहे ते सोडून रेडिट सगळं करतं. आणि दॅट्स समवेअर पीपल आर नॉर्मलायझिंग इट. आणि समटाइम्स आय फील व्हेरी बॅड दॅट आवर जनरेशन इज नॉर्मलायझिंग इट. अँड नाव एक्झॅक्टली वी आर सिटिंग हिअर अँड टॉकिंग अबाउट इट. अगेन ते डार्क ह्युमर म्हणतात तुम्ही, बट माहिती पाहिजे ना कोणत्या गोष्टीबद्दल बोलायचंय. याच्यात अगेन एज्युकेशनचा मुद्दा येतो. तर मी एक पॉडकास्ट बघत होते, त्याच्या उर्फी जावेद होती आणि तिला रेप थ्रेट्स वगैरे येतात. तर त्याच्यावर तिला द पॉडकास्टर सेड की हां मग एज्युकेशन आपल्याकडे नाही दिलं जात म्हणून होत आहे. बट शी सेड ठीक आहे एज्युकेशन नाही दिलं जात, बट एज्युकेशन दिल्यावर पण अ मॅन विल डू इट टिल द टाइम ही थिंक्स ही कॅन. बरोबर. जोपर्यंत त्याला वाटतं की तो करू शकतो तो ते करेल. आणि मग एज्युकेशन जे आपण केव्हाचं बोलतोय ते देऊन पण काही जास्ती फरक नाही पडणार आहे. पण झील यु नो वॉट आय फील की एज्युकेशन ना बोलून नाही आहेत. माझं म्हणजे मी माझ्या भावासोबत जे मी केलंय त्याच्यावरून आय एम टेलिंग यू, इट नेवर हॅपन्स की रेप करणं चुकीचं आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ते तरी करतातच ना लोक. तर मी एक खूप सुंदर व्हिडिओ पाहिली होती, दॅट इज एक वडील असतात, ते आई जेव्हा झाडू मारते तेव्हा ते वडील अननोईंगली ते कार्पेट उचलता आणि आई झाडू मारते.
हे दरवेळेला होतं. आणि एकदा वडील घरात नसतं तर ते मुलगा पाहतोय ना येऊन जाऊन की भाई आपली आई जेव्हा झाडू मारते आपले वडील करतात, तो गपचूप जातो आणि ते शांततेत करतो. तर ते बोलून नाही सांगत की मी हे करतो बरं का, तू पण कर. ते कळतंय त्याला की अच्छा हे करायचं असतं किंवा दिस इज, ती करते तर आपलाही हातभार पाहिजे. तर आय थिंक ती एक सिच्युएशन खूप ह्याला पण रिलेट करते. बोलून नाही होत, तुमच्या वागण्यातून दिसू देत ते. सो आय थिंक झालेत आपले सगळे मुद्दे. आणि थँक्यू, तू येऊन बोललास. ॲज अ मेल पर्स्पेक्टिव्ह तू खूप पॉइंट्स बोललास जे खरंय. खूप सारे मेनच डिसअग्री करत जातात. आणि ॲक्च्युली त्याच्यावर आधी बोलणं खूप गरजेचं आहे. लाईक ॲक्शन्स आपल्या लेवलला आपण जे करू शकतो ते करणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली मला एक कोट करायला आवडेल. माझा एक फेवरेट एक तुम्हाला रॉबर्ट लँग्डन माहीत असेल, डॅन ब्राऊनचं. तर त्याचं इन्फर्नो नावाचं एक बुक आहे आणि त्याची जी काही हे आहे अर्पण पत्रिका आहे त्यातच असं लिहिलं आहे की जेव्हा काही त्याच्यातलं मला वाटतं तो कोट कुठला तरी बायबल किंवा कुठल्या तरी एका बुकमधला, आय डोंट रिमेंबर, पण तो असा आहे की जेव्हा जेव्हा कसोटीचे क्षण येतात जिथं तुमचं ओपिनियन मॅटर करतं, अशा वेळी जी माणसं निष्क्रिय राहतात, जी माणसं न्यूट्रल राहतात, त्यांच्यासाठी नरकातल्या काही वेगळ्या जागा आरक्षित करून ठेवल्यात. आणि आय फील पर्सनली की जिथं माझ्या ओपिनियननी छोटा चेंज होणार, मला हे पटत नाही की नाही तुझा एकट्या ओपिनियननी काय होणार आहे. नाही, माझा एकटाचं ओपिनियन पण मॅटर करतो. समजा मी 5 लोकांनी इन्फ्लुएन्स करतोय, 5 लोक तरी त्यांचं ओपिनियनमध्ये थोडा चेंज करतील आणि त्यानंतरच्या गोष्टी आहेत, काही चेंजेस होतील नाही होतील. माझं पहिलं कर्तव्य बोलणं आणि ते मी करतोय. आय एम स्टार्टिंग चेंजेस. याच्यावर एनलाइटमेंट, या टॉपिकवरती एनलाइटमेंट आपण शेड केलं अँड दॅट वॉज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि मला तर आमच्या बोलण्यातून लिटरली हेच कळालं की पॅरेंटिंग इज लिटरली दी मोस्ट बेबीएस्ट स्टेप अँड द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप टू हॅपन. अँड आय फील लाईक वी आर चेंजिंग. लाईक आत्ता आपण येऊन बसून बोलतोय तर इट्स हॅपनिंग, इट्स चेंजिंग. थोडं हळूहळू होतं आहे, गरज आहे अजून थोडं पटपट व्हायची. But we're changing and that's more important. And please share your point of views in the comment section. Please reach out to us. काही बदल हवे असतील तर किंवा आमच्याकडून काही तुमची काही व्हॅल्यू ॲडिशन आमच्यापर्यंत येऊ शकते तर इट्स लिटरली आम्हाला गरज आहे त्याची. इट्स अ गिव्ह अँड टेक, इट हॅपन्स गिव्ह अँड टेक. अँड प्लीज रीच आउट टू अस. वी आर ओपन. And thank you so much for watching. Please like, share, comment and subscribe to YouthTube for more such amazing and enlightening content. And thank you so much.